सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरुक्मिणी माता की जय। प्रीतिशौनकचित्तेते हेतो वच्मि विचार्य च सर्वसिद्धान्तनिष्पन्नं संसारभयनाशनम्। पूजनीय श्री व्यासजी महाराज प्रणीत श्रीमद्भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील 9व श्लोकाच्या संबंधामध्ये वर्तमान आपण चिंतन करत आहोत। वेगवेगळ्या पद्धतीनं सुतांच्या चरणी शौनकांनी मागणी करून सुतांचं स्तवन केलं आणि नियमास विवेक नैराश्य वक्ता मिनलिया आदरे सांगावी कथा अहज ऐकावी कथा सविवेक आहे सविवेक मिनलिया श्रोता सादरे सांगावी कथा। जर विवेकाने आणि वैराग्याने युक्त जर श्रोता मिळाला तर स्वतःहून त्याला म्हणावं बस पुढे मी तुला कथा सांगतो म्हणून। तर जे श्रोते विपरीत अशा प्रकारचे आहे ज्यांच्याशी बोलू नये तर कथेचा काय विषय। बरा सूत महाराज अतिशय पुण्यवान महान असे वक्ते असावे की त्यांना शौनकांसारखे श्रोते प्राप्त झालेत। शौनक महाराजांचंही स्तवन सूत महाराज करायला लागले। त्यांच्याविषयीचं थोडं वर्णन केलं। प्रीतिश शौनक चित्तेते, शौनकांनो तुमच्या चित्तामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे त्यामुळे विचार्य वचमी, त्यामुळे खूप अशा प्रकारचा विचार करून मी तुमच्याशी बोलणार आहे। पण काय बोलणार आहात महाराज? संसार भयनाशनम सर्व सिद्धांत निष्पन्नम विचार्य वचमी, संसाराची भीती नष्ट करणार सर्व सिद्धांताचं सार असणार असं जे आहे ते विचार करून वचमी मी तुम्हाला सांगणार आहे। तर संसाराचं भय निवृत्त करणारं संसार कशाला म्हणतात या संबंधाने आपण काही विचार मांडला। एक संसार ईशकृत संसार आहे, एक जीवकृत आहे। तर त्याचा थोडा आपण विचार करत होतो। तुकोबारायांनी वर्णिलेला संसार आम्ही पाहिले तर आमच्या बुद्धीला 12 विषय सापडलेत की ज्यामध्ये तुकोबारायांनी वेगवेगळ्या विषयाला संसार या शब्दाने संबोधिलेला आहे। ईश्वरानं निर्माण केलेला हा जो संसार आहे अगदी कल्पना सुद्धा ज्याचा विचार करू शकणे असा अकल्पक असणारा संसार हाही एक आहे। पण हा एवढाचा दुःखाला आपल्या कारण नाही। किती महान आहे किती मोठा आहे। आम्ही परवाला चिंतन करत होतो या पृथ्वीचं क्षेत्रफळ पृथ्वीचं घनफळ सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। काय विशेष आहे हो महाराज। आता अलीकडे यांनी शोध लावला की पृथ्वी उत्तर ध्रुवावर चकती आहे, म्हणजे पूर्ण जशी पाहिजे तशी गोल नाही। याच्यावर विनोद होत होते पूर्वी। बाप म्हटला पोराला की बाबू अरे असं कर्म करावं असं कर्तृत्व करावं की पृथ्वीच्या 4ही कोपऱ्यात गेलं पाहिजे म्हटला, सगळीकडे तुझं यशाचं गान झालं पाहिजे। तो पोरगा म्हणायला लागला बाबा किती काही केलं प्रत्यक्ष भगवंत जरी या ठिकाणी आले किती चांगलं कर्म केलं तर पृथ्वीच्या 4ही कोपऱ्यात यश पोहोचू शकत नाही। असं कसं काय बरं? कर्म कसं काय फळ नाही देणार? कर्म कसं काय आपल्याला फळ नाही देऊ शकत? तर त्या मुलानं सांगितलं म्हणे बाबा पृथ्वीला 4 कोपरेच नाही तर 4 कोपऱ्यात पोहोचेल कुठून? पृथ्वी गोल आहे, आता तिला कोपऱ्यात जर नाही तर कोपऱ्यांमध्ये जाल कसं?
तरी जी पृथ्वी आहे उत्तर ध्रुवावर चपटी आहे वगैरे, पण आमच्या शास्त्रानं पूर्वीच सांगून दिलं महाराज, आकडा बरोबर पाहावा लागेल आपल्याला. 19,65,00,000 वर्ग मैल हे आहे पृथ्वीचं क्षेत्रफळ. 19,65,00,000 वर्ग, याचा वर्ग करायचा म्हणजे तेच गुणिला तेच, याला वर्ग म्हणतात. आणि एवढं मैल, मैल म्हणजे सामान्यतः 1.5 किलोमीटर धरा, एवढं पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. घनफळ ते मोजायला दुसरा माणूस आणावा लागल. 2 खर्व 59 अरब 88 करोड घन मैल, याचा घन करायचा. घन करते का, तीच संख्या गुणिला तीच संख्या, जे उत्तर येईल परत तिला गुणिला तीच संख्या, म्हणजे एक संख्या गुणिला 3 वेळेस करायची. 2चा घन काय आहे, 2चा घन काय 16 नाही 8, बेदुनी 4, 4 दुने 8, हा झाला घन. 2 गुणिला 2 गुणिला 2 याला म्हटलं जातं घन. बेदुने 4, 4 दुने 8, 2चा घन झाला 8, 2चा वर्ग झाला 4. तर क्षेत्रफळ आहे एवढं, जेवढं सांगितलं त्याचा करा वर्ग. आणि घनफळासाठी जो आकडा सांगितला मी 19 खर्व नाही माफ करा 2 खर्व 59 अरब 88 करोड घन, एवढं आहे पृथ्वीचं घनफळ. ईश्वरानं निर्माण केलेल्या अनेक ग्रह उपग्रहापैकी अत्यंत छोटी आहे पृथ्वी मानली जाते. पृथ्वीपेक्षा 10 पट मग पाणी, पाण्यापेक्षा 10 पट अग्नी, अग्नीपेक्षा 10 पट वायू, वायूपेक्षा 10 पट आकाश, आकाशापेक्षा अनंत पट माया, आणि मायेपेक्षा अनंत पट असणारा परमात्मा. ही आहे सगळी सृष्टी संसार. यालाही कुठं कुठं संसार या पदाने तुकोबारायांनी घेतलेला आहे. वर्तमान आपण संसार पदाचे काही विचार करतो. पहिला अर्थ आपण काल घेतला होता संसार पदाचा भेद, रुसलो संसारा आम्ही आपा आणि परा. दुसरा अर्थ घेतला होता विकार, नरगे वाहने संसार उद्वेग, जडो निधी पांग देवराव. तिसरा अर्थ घेतला होता अज्ञान, पारुशला संसार मोडिली बैसण्याची थार. चौथा अर्थ घेतला होता माया, संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार. संसार सिंधू दुस्तर आहे, आपुलिया अंगी तोडी मायाजाळ, ऐशे नाही बळ कोणा अंगी, हे प्रमाणही आपण दिलं होतं. आपण पाहूया आता संसार पदाचा तुकोबारांच्या गाथेमध्ये कुठं कुठं अर्थ आहे भोग सुख. चांगलं खाणं, चांगलं पिणं, चांगलं राहणं, चांगलं घरदार असणं, याला सुद्धा शास्त्रामध्ये कुठं कुठं संसार असं म्हटलं जातं. याला प्रमाण आहे. देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबारा म्हणतात मी संसार का केला नाही, परमार्थ व्हावा म्हणून. आणि परमार्थ करत राहिलो त्यामुळे संसाराचे भोग वगैरे मिळाले नाही, आणि परमार्थही मिळाला नाही भोगही मिळाले नाही. तर देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबारा म्हणतात मी दोन्हीकडे चोर आहे. तर या ठिकाणी जो संसार पद आहे, या संसार पदाचा अर्थ होते भोग सुख. कारण संसारही नाही परमार्थही नाही. संसार पदाचा अर्थ जर जन्म घ्याल तर तुकोबारांनी घेतला. संसार या पदाचा अर्थ इतर काही घ्या तर ते तुकोबारांच्या ठिकाणी उपस्थित आहे. तर संसार पदाचा या ठिकाणी अर्थ घ्यावा लागेल भोग सुख. संसारातले भोगही नाही भोगले, कारण भोग नव्हते माझ्याजवळ अशातला काही प्रकार नाही. तुकोबारांचं वय 21 वर्ष असताना तुकोबारा परमार्थाला लागले. पुण्याच्या सरकारी गॅझेटमध्ये सरकार जवळच्या नोंदी सापडतात की मोठा दुष्काळ पडला होता. इंग्रज काळातले दस्तावेज कागदपत्र अजूनही आहेत. मोठा दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये तुकोबारांचं देणं ज्यांच्याकडे होतं ते दिलं गेलं नाही. यांची अनानंदावस्था आली, मग यांनी कर्ज वसूल करायचा प्रयत्न सुरू केला. भावाला आणि तुकोबारांना अर्ध्या अर्ध्या चोपड्या आल्या होत्या. चोपड्या म्हणजे त्या चोपड्यांमध्ये कर्ज ऋणकोचं नाव होतं, ज्यांना ज्यांना कर्ज दिलेलं आहे. तर तुकाराम महाराजांच्या वाट्याला अर्ध्या वह्या आल्या, अर्ध्या वह्या भावाच्या वाट्याला. एक भाऊ तर लगेच निघून गेले होते. तिघं जरी असले तरी उपस्थित दोघच भाऊ होते. अर्ध्या वह्या त्यांना, अर्ध्या वह्या यांना, कानोबाला अर्ध्या तुकोबाला अर्ध्या. तुकाराम महाराजांनी त्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या डोहात बुडून दिल्या. तुकाराम महाराजांनी वह्या घेतल्या, इंद्रायणीच्या डोहात बुडून दिल्या. महाराज जो संसाराच्या वह्या बुडवते त्याच्या परमार्थाच्या वह्या तरतीलच. तुकोबारांनी कर्जाच्या वह्या बुडवल्या, तुकोबारांच्या परमार्थाच्या वह्या
गाथा इंद्रायणीने बुडू दिला नाही, जसाचा तसा कोरडा वर अशा प्रकारे घेऊन आले महाराज. ते कर्ज जर तुकाराम महाराजांनी वसूल केलं असतं ना तर अजूनही तुकाराम महाराजची संपत्ती गडगंजी होती. मंदिर भंगलं तर त्याची व्यवस्था करायला बरोबर व्यवस्था नव्हती. तुकाराम महाराजांनी स्वतः खोरं कुदळ हातात घेतली. तुम्ही म्हणाल मग महाराज त्या काळात करतच होते, ठीक आहे, महाराजांनी करण्यात लाज गेली असं नाही, पण त्या काळातही तुकोबारांचा परमार्थाचा कायम चालू होता की नाही. आज आता आपण शेतकरी नाही असं नाही, आपण शेतात काम करत नाही असं नाही, काही असतील तुमच्यातले तो भाग वेगळा, पण आम्ही करावं अशी आमची क्वालिटी आहे, पण करू शकत नाही, वेळच नाही. परमार्थ करत राहावं लागतं, काही कीर्तनाला जावं लागतं, काही कीर्तन आहे त्याचा अभ्यासच करावा लागतो, 2-3 प्रवचन करावं लागतं, त्याच्या अभ्यासामध्ये वेळ जातो. म्हणजे आपण ठरवलं तरी सुद्धा शेतात काम नाही करू शकत. मग आता आपला एवढासा परमार्थ जर शेतात काम करू देत नाही तर तुकाराम महाराजच्या परमार्थानं करू दिलं असेल काय. अखंड परमार्थ करणारे होते. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र आणि दिवस अखंड प्रभूचं चिंतन करणारे तुकोबाराय महाराज. त्यांना वेळ काढून मंदिराचं काम स्वतः करावं लागलं, स्वतः खडी उचला लागली, स्वतः हे करावं लागलं. म्हणजे काही नाही तुकोबारायने राहू दिलं, मंदिराची सुद्धा व्यवस्था होत नव्हती. जर त्या वह्या तुकोबारायांच्या व्यवस्थित असत्या तर आज सुद्धा तुकोबारायांचं धन तेवत असतं. भगवंताने दिलेलं तुकोबारायांनी स्वीकारलं असतं तर आज सुद्धा तुकोबारा धनिक असते. त्यांच्या घरामध्ये अजून बऱ्याच जणांच्या घरामध्ये कोणी म्हणतं देवानं दिलेला तांब्याचा सोन्याचा तांब्या आहे, कोणी म्हणतात देवानं दिलेला चांदीचा तांब्या आहे. नंतर त्यांच्या उत्तरा ज्यांच्या घरी आज इथं सांगतात देवकर की महाराज आमचे आजारी पडले, त्यांना तहान लागली, कोणी नव्हतं जवळ, तर भगवंत आले, चांदीचा तांब्यामध्ये पाणी पाजलं, तर आजपर्यंत तो तांब्या त्यांच्या घरी आहे, जो भगवंताने रात्री आणून दिला होता. आता तुकोबारांच्या उत्तरा ज्यांना जर चांदीचे तांबे भेटतात, तुमच्या माझ्या सारख्या जर वेळेवर जर तो 2 घास घालून राहिला तर तुकाराम महाराज करोडो रुपये गोळा करू शकले नसते, भरपूर मिळालं असतं. पण तुकाराम महाराजांना सिद्धांत माहित होता, मंडूक तोलन न्याय. ज्याने संसाराची बेंडकी पारड्यात घातली त्याची परमार्थाची उडून जाते. जो परमार्थ मोजायला लागला त्याचा संसार धडाचा होत नाही. आपला संसार इचकायला लागला की समजा परमार्थ बरोबर आहे, आणि आपला संसार जर व्यवस्थित असेल तर समजा परमार्थ आपला चुकीचा आहे. हे साधं गणित आहे. आणि तुकाराम महाराजांना वाटलं मी जर संसारातल्या वस्तू मागितल्या तर पूर्वाचार्यांचे अनुभव आहेत, कोणीही काहीही देवाला मागितलेलं नाही. ज्यांनी ज्यांनी मागितलेलं आहे त्यांना देव मिळालेला नाही, त्यांना धन दौलत संपत्ती मिळालेली आहे, देवाला ते विसरले भावी काळामध्ये. एखाद्या वेळेस देवानी म्हटलं व तुम्ही राज्य करा, तर मग साधू संतांनी म्हणावं की महाराज आम्ही राज्य करतो, पण आमच्या अंतःकरणात तुम्ही जायला नको. पृथू महाराजांना भगवंत म्हणतात राज्य करा, पृथू महाराज म्हणतात नाही करणार. काय हवंय तुम्हाला? मला श्रवणाची आवड आहे, माझा 1000 कान द्या. पृथू महाराजांनी 1000 कान मागितले, म्हणजे 2 कानातच 1000 कानाची शक्ती मागितली की मी एवढं ऐकावं. आज जर मला देव भेटला, तुम्हाला देव भेटला, तर काय मागसाल तुम्ही? माहिती तुम्ही काय मागसाल? असं का? मी म्हणाल मला 1000 तोंड दे. पृथू महाराजांनी 1000 कान मागितले. आपल्यासारखा एखादा वक्तृत्वाची आवड असणारा म्हणेल मला 1000 तोंड द्या, कारण एवढ्या तोंडानं जमाना 1000 तोंडांनी बोललं की लोक तोंड पाहायला तरी येतील कमीत कमी, अशी आपल्या अंतःकरणामध्ये अपेक्षा असेल. महाराज पृथू महाराजांनी राज्य केलं पण कान मागितले. भरपूर देव भगवत भक्त राज्य देत असाल तर द्या, पण तुमचं विस्मरण नको व्हायला. आणि हे तुकाराम महाराजांना माहित होतं. आपण जर भगवंताकडून या भोगाचा स्वीकार केला तर देव दूर जाईल. मग देव दूर जाऊ नये म्हणून मी भोग दूर केलेत. देवानं दिलेलं मी घेतलं नाही हे तर दूर ठेवा. जे माझं वडलोपार्जित होतं तेही मी बुडवलं, तोही पैसा अडका मी संपून टाकला. भोगांपासून मी 1000 किलोमीटर दूर गेलो, माझंही संपवलं. जे देवाने दिलं तेही मी घेतलं नाही. महाराज किती भयंकर हो. आईसाहेब प्रयत्न करत होत्या की यांनी काहीतरी व्यापार करावा. कधी सोयऱ्या धाऱ्यावर पैसे मागवत, मिठच आणून देत, बैलाच्या पाठीवर मिठण जा विकायला, कधी मिरच्याच आणून देत, कधी काहीच करत. गावातून कधी कधी धंद्याचा होका आणायचे. तुमच्याकडे काय म्हणतात? होका. होका म्हणजे तुम्ही जर मला काम सांगायला आले तुमच्या शेतामध्ये तर आम्ही म्हणतो मला कामाचा होका आला. असा तुमच्याकडला काही शब्द असेल तो होका. तर आईसाहेब गावामध्ये फिरून होके घेऊन यायचे की अहो आमचे ते डोंगरावर जाऊन बसतात तर तुमच्या इथं येऊन बसतील. मग शेतामध्ये जाऊन बसायचे, ते इचकायचं. मिठाचा व्यापार केला तोही इचकावला.
मिरच्या विकण्याचा प्रयत्न केला, तोही हिचकवला. महाराज जे सहज व्हायचं त्याही व्यापार व्यवसाय धंद्यामध्ये तुकाराम महाराजांनी मन नाही घातलं. का तर हे जर केलं तर देव दूर जातो. माझा जर याने देव दूर जात होता म्हणून मी संसार सगळा सोडला. मग देवाकडे आलो आणि परमार्थ करायला लागलो. महाराज किती दिवस झाले नामचिंतन करून राहिलो पण अजून माझं मनच ऐकत नाही. काय काय करीतो या मना परी नाही की नारायणा, अजून मनाचं साधनेतलं समाधान सुद्धा माझ्या अंतःकरणाला प्राप्त होत नाही. आणि तुकाराम महाराज असे विचार करत बसले एक दिवस आणि पाहिलं आपल्याजवळ बँक बॅलन्स किती आहे? काहीच नाही. आपल्याजवळ बँक बॅलन्स काहीच नाही. आपण काय भोगतो, रोज काय खाऊन राहिलो, काय खातो आम्ही कसं या सांगा ते काही कळत नाही. काय खाऊन राहिलो, परवाची भाकरी असेल, कालची भाकरी असेल, शिळ्या पाक आहे. म्हणजे भोग आपल्याजवळ किती आहेत याचं जर तुकोबारांनी लिस्ट केली तर ते कोरच राहील. तुकोबारांच्या भोगाच्या वहीमध्ये काहीच जमा होणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी दुसऱ्या पद्धतीने विचार केला. तुकाराम महाराज परमार्थामध्ये शिरले आणि परमार्थाच्या बाबतीमध्ये विचार करायला लागले की पारमार्थिक दृष्टीनं आपल्या यादीला काय याचा विचार करूया. परमार्थिक दृष्टीनं मोजायला लागले, पाहायला लागले तुकोबार आहे तो परमार्थाचं काहीच दिसाना. परमार्थामध्ये अवस्था सांगितल्या राग, परमार्थामध्ये अवस्था सांगितली अनुराग, परमार्थामध्ये अवस्था सांगितली व्यक्त, परमार्थातली अवस्था अव्यक्त, परमार्थामध्ये जया, परमार्थामध्ये दान, परमार्थामध्ये निष्ठा, परमार्थामध्ये अनुराग, परमार्थामध्ये भाव, परमार्थामध्ये महाभाव, महाभावामध्ये परत मोदन महाभाव, मादन महाभाव. वेगवेगळ्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी विचार केला आपण कुठंतरी बसूया. काहीच नाही, कशातच बसाना. लोकांना दाखवण्यासाठी सुद्धा परमार्थ होईना. झाकून आता काहीच करत नाही तर झाकायचं काय? एक बाई गेली भरभर पळत आणि घमेला झाकलं. आपल्याला वाटलं बा काहीतरी जाऊन पाहतो त्याच्यात पाणी किंवा पाणी नव्हतं, काहीच नव्हतं, वारा. मग हे कशासाठी झाकायचं? तिला विचारलं का झाकलं? ही आता त्या हसण्याला काय किंमत? जर काही नाहीच तर काय झाकायचं? मी परमार्थ करतच नाही तर मी झाकू काय? परमार्थाची लिस्ट केली त्यात काहीच पदरी आलं नाही. भोगाची लिस्ट केली तर भोगातही काहीच नाही. मग तुकाराम महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, देव ना संसार, ना देव ना भो, तुका दोहीकडे चोर. परत जावं संसाराकडे तर संसारामध्ये पळ. किती आम्ही तुझ्या पुढं पुढं पळालो, पूर्वी तू वैराग्य दाखवलं. बरं देवाकडे जावं तर देवही म्हणतो पळ. मग मला एवढा विषय सांगायचा आहे फक्त. आपल्याला थोडं स्पष्टीकरण होऊन कळावं म्हणून विस्तार केला. पण आपला विषय फक्त इथं एवढाच आहे की या अभंगामध्ये संसार पदाचा अर्थ भोग सुख होतो. ना देव ना संसार, ना भोग ना सुख, ना काहीच नाही. असा हे पाचवा अर्थ. सहावा अर्थ होते अनेक प्रकारच्या योन्या. संसार पदाचा अर्थ सहावा अर्थ पाहूया. अनेक प्रकारच्या योन्या, वेगवेगळ्या जन्माला जाणं. तर याचाही विचार तुकोबारांनी आपल्या अभंगात केलेला आहे. एक आपण एक दिवस सांगितलं होतं बा कधीतरी, ह्याच्या योन्या मांडल्या जातात 84 कोटी अशा, तर त्यातले 13 करोड मानव योन्या, 9 करोड मानव योन्या मांडल्या जातात. म्हणजे मानव रूपानं जन्माला येण्यासाठी 9 करोड योन्या आहेत. आता कोणते प्रकार आहेत काय माहित. मानवामधला एक स्त्री आहे, एक पुरुष आहे आणि एक नपुंसक आहे मधला. हे 3 आहेत बा. आता याच्यात काय प्रकार आहे की असतील म्हणा. एका शास्त्रामध्ये नपुंसकाचे 8 प्रकार केलेत. मग ती एक योनीच झाली, प्रकारच झालेत ना. 8 प्रकार केले. त्यांच्या शुद्धीचे काही उपाय आहेत. एक नपुंसकत्व आहे ज्याच्यावर उपाय नाही पण भगवंताची कृपा असली तर तेही होईल. ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप केला तर नपुंसकाला पुरुषत्व येते. याचंही विधान आपल्याला शास्त्रामध्ये सापडतं. तर आहेत नपुंसकात प्रकार आहे. मग काही पुरुषात प्रकार असतील, काही स्त्रियांमध्ये प्रकार असतील. अगदी हंशी त्या काय कीर्तनकार लोक विनोदानं सांगत राहतात ना, डंखिनी, शंखिनी, नागी, अजून काय पद्मिनी, अजून शंखिनी, डंखिनी, पद्मिनी. हा पद्मिनी म्हणजे आपल्या प्रवचनातल्या बाया. बाकीचं पहा शंखिनी, डंखिनी. शंखिनी म्हणजे कायम करत राहणारी, नुसती वाजत राहणारी. आले का घरी, या केली भाकर खा, भाजीपाला नाही, हे नाही ते नाही. संध्याकाळी तुम्हाला किती सांगितलं होतं, ऐकलंच नाही, घ्या दाखवून, प्या नुसतं पाणी. संध्याकाळी तसं झोपा, किर्र 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 चालू ठेवत. शंख जसा वाजत राहणार तसे वाजत राहणार.
डंकिनी म्हणजे बस नुसता डावच साधणार. हस्तिनी, शंखिनी, डंकिनी, हस्तिनी आणि पद्मिनी. हस्तिनी म्हणजे 7 वाजताचं प्रवचन असले की 8ला येणार. कुंडलिक वर्दे, हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भागवतार, फुल ठेवा, प्रसाद घ्यान जा घरी. आपल्या इथं प्रसादाची व्यवस्था नाही म्हणून तर याला हस्तिनी म्हणतात. पण हस्तिनी ही चांगली आहे, हळूहळू शांत काम करत राहते. कोणी बोललं तर त्याला प्रत्युत्तर देत नाही. तिच्या महिम्यामध्ये कामं चालत राहतात. आणि शेवटची जी मांडली जाते मग ती पद्मिनी. मग तिथं काही प्रश्नच नाही. कमलेवरूनच कदाचित नाव, कारण तिचं नाव एक पद्मा आहे, त्यावरूनच पद्मिनी. लक्ष्मीच्या गुणाने संपन्न जी स्त्री आहे तिला पद्मिनी. हे प्रकारच आहेत ना स्त्रियांमध्ये. तर 9 कोटी प्रकार केले मानवा. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योन्या 13 तिर्यंतू ज्या रेंगणाऱ्या जाती आहेत त्या 13 कोटी केल्या. एका ठिकाणी आलं, एका इंग्रजी पुस्तक लिहिणाऱ्यांनी हा विचार केला. आपल्याला वारकऱ्याला शास्त्रज्ञाला माहित नाही, त्या पुस्तकाचं नाव पण मी आता विसरलो. इंग्रजी तत्ववेत्ता आहे, त्यानं श्लोक संस्कृतमध्ये दिले. त्या श्लोकांचं प्रमाण दिलं की हे कोण्या पुराणातले. त्याचं इंग्रजी पुस्तक वाचून मग मी ते पुराण आणलं आणि त्या पुराणामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न केला. काय परप्रांतीयांनी आपल्या संस्कृतीचा अभ्यास केला याचा विचार करा. आपल्याला आपलीच संस्कृती कळत नाही. आमचेच पोरं आम्हाला विचारतात शेंडी गाऊन ठेवायची म्हणे, शेंडीत काय असते, काय करावं. आपण जे गुढी उभारतो म्हणे, वस्त्र बिस्त्र टांगून राहिलो तर ते साडी बिडी लावतात तर ते आपल्या माता माऊलीची इज्जत टांगल्यासारखं होते असं बोलतात. तर ते उत्तर काय थोडक्यात असतात, शास्त्रीय असते. आपलेच पोरं आपल्या यांचा अभ्यास करत नाहीत. अरे साडी लटकवली तिच्यावर तांब्या ठेवतात, पाहिलं ना तुम्ही, तांब्या ठेवतात. तांब्या ठेवलं की ते कसं दिसतं, कळसासारखं वाटते की नाही. आमच्या माऊलीची, आमच्या मातीची, आमच्या बहिणीची इज्जत आमच्या कळसस्थानी आहे. आम्ही तिला एवढी सांभाळतो की आमच्या घराच्या कळसाला पहियाती आहे, कळसासारखी आम्ही सांभाळतो, असा त्याचा अर्थ होतो. पण आपणच आपल्या संस्कृतीचं बारीकसं अध्ययन करत नाही. परप्रांतीयांनी इंग्रजीमधलं मी तुम्हाला सांगून राहिलो की त्याने इंग्लिशमध्ये लिहिलेला याचा अनुवाद करतो. 13 कोटी तिर्यक, 9 कोटी मानव, आता पूर्ण आठवत नाही, आयशी विभागणी केलेली. तर या अनेक प्रकारच्या योन्या हा संसार पदाचा अर्थ तुकाराम महाराजांनी घेतलेला आहे. याला प्रमाण बहुत जाचलो संसारी, तुकोबाराय म्हणतात, वसे गर्भी मातेच्या उदरी 184 योनीद्वारी झालो विकारी याचक. बहुत संसारी जाचलो 184 योनीद्वारी झालो विकारी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या योन्यांमध्ये मी जन्माला येऊन राहिलो. हाच माझा भिकारीपणा, हाच माझा संसारीपणा. त्यामुळे वेगवेगळ्या योन्या हाच संसार आहे. आणि इथूनच आपण एक दुसरा अर्थ घेऊ शकतो, ज्याला आपण नंबर 7वा देऊ, गर्भवास. या चरणामध्ये संसार पदाचा अर्थ गर्भवासही घेता येतो. बहुत जाचलो संसारी वसे गर्भी मातेच्या उदरी. गर्भवासामध्ये राहून मला खूप त्रास झाला. आणि ते दुसऱ्या पद्धतीने म्हणतात या संसारामध्ये राहून मला त्रास झाला. म्हणजे गर्भवास म्हणजे संसार. पुढचा संसार पदाचा अर्थ घेऊ जीवनकाळ. जोपर्यंत जगत आहे तो जीवनकाळ किंवा जग असाही अर्थ घ्या संसार पदाचा, त्याला प्रमाण सापडेल. कोण सुख धरुणी संसारी राहो सांग मजबा हरी. अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी तुही अंतरसी. कोण सुख धरुणी संसारी, या संसारामध्ये कोणतं सुख धरून मी राहूया. राहो सांग मजबा हरी. जगामध्ये तू जन्माला घातलं, मी आलो, या जगामध्ये मी राहायला लागलो. राहत असताना कोणतं सुख धरून मी या जगात राहू. तू मला पाठवलं मान्य आहे, पण का राहू मी, याच्यात काय सुख आहे. शिष्य आपल्याला मानतात म्हणून सुखी आहो, मटमटिका आहे म्हणून सुखी आहो, कारण आम्ही पाहिलं, परीक्षण करून मी अनुभव घेऊन पाहिले, पण कुठं सुख नाही दिसलं. महाराज, संसारातले अनुभव प्रारब्धाच्या बळानं का होईना घेत असताना अंतःकरणाला विचारा की यातून सुख किती दुःख किती. विचारल्यानंतर आपल्याला कळेल महाराज सुखाचा पत्ताच नाही. ज्या हुद्द्यावर आपण असतो ना त्या हुद्द्यावर आपण सुखी राहतच नाही. त्याच्याविषयीच्या साशंक वृत्तीमध्ये आपलं जीवन जात राहतं. जेव्हा आपण लहान असतो आम्हाला असं वाटायचं वर्षाला 10 कीर्तन जर आले वर्षाला फक्त तर आपलं सगळं भागते व्यवस्थित. आपल्याला काय वर्षाला 2-3 हजाराचे पुस्तकं लागतात, असं लागतं तसं लागतं. जेव्हा 10 कीर्तन आले ना तर तेव्हा 10 कीर्तन म्हणजे न्याहारी वाटायला लागली. मग
मग काहीच वाटत नाही. आपण जिथं आहोत तिथलं सुख घेण्याची कला आपल्याजवळ कुठे आहे? राजहंसाजवळ जशी दुधातलं दूध घेऊन पाणी कडेनं सारण्याची कला आहे, तशी या संसारातलं सुख 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 घेण्याची कला कुठे आहे आपल्याजवळ? आपण जिथं आहोत तिथं दुःखी राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता तू या जगामध्ये मला पाठवलं, हा जीवन तू मला दिलेला आहे, पण सांग मी इथं कोणाच्या आधाराने राहू? इथं काय सुख आहे? मला कोणता आधार आहे? मला इथं राहत असताना काय सुख आहे? सांग देवा. लोक मानतात म्हणून, अरे जे मानून राहिले त्यांनीच मला काळ गाढवावर मिरवलं, मग मी यांनी गाढवावर मिरवलेलं खरं समजू का आज लोक मला डोक्यावर घेऊन फिरतात ते खरं समजू? फार कोपला पाटील गावाचे हे लोक आता मज भीक कोण घाली, गावातले लोक त्रस्त झालेत, त्रास द्यायला लागलेत. रामेश्वर भट्टांना बोलवलं, त्यांच्याकडून वया फेकून दिल्या, गावातले लोक छिथू करायला लागले, सांग मी कशासाठी राहू? बरं ठीक आहे, आता माझी पूजा करायला लागले, मग मी आताची पूजा खरी समजू का मागं फिरवलेलं गाढवावरचं खरं समजू? आणि जे लोक काल गाढवावर फिरू शकतात ते लोक उद्याला गाढवावर फिरवणार नाहीत, कशावरून? काय प्रमाण आहे? लोकांवर जे विश्वास ठेवून राहतो ना आपण, मुळीच नाही राहायचं, एक मिली पॉइंट सुद्धा राहायचं नाही. देवाच्या भरोशावरच राहा. इथं बसलोय ना, इथं मी जिवंत आहे, व्यवस्थित आहे देवाच्या भरोशावर. तुम्ही कोणी काहीच नाही करू शकत. इकडून कोणी मारायला आला, पोरं आवडते, निकून कोणी बाई आली, तुम्ही आवराल, ठीक आहे. सामान्य माणूस सामान्य बाईला तुम्ही आवराल. कायद्याचं संकट आल्यावर ना हे कामात पडतील ना ते कामात पडतील. बरं, मग एखादा आमचा कायद्याची ओळख असणारा कोणी परिचित असेल, कोणी शिष्य असेल, त्यांना जर आम्ही फोन केला तर कायद्याचंही संकट आमचं थोडंसं कडेनं होऊन जाईल. पण आता खरं सांगा, भनाक दिशे छत येऊन अंगावर पडलो, कोण सांभाळ? तुम्ही सांभाळाल, पळत जाल, मग काढायला याल. झालं मग पुण्यतिथीन फुलं बिलं टाकायचं, चांगला होता व मायन झालं. दुसरा कोणीतरी हायच बसायला, कोण कोणासाठी रखडून राहिलं. आम्ही एकदा आमचं हा विचारच लिहिला होता, 1-2 पानं भरून, की मी जर मेलो तर काय. मग त्याच्यात 13-14 कॉलम काढले. आमचे शेजारी कसा विचार करतील, गावकरी कसा विचार करतील, आमचे संसारिक शिष्य कसा विचार करतील, आमच्याकडे शिकणारे विद्यार्थी महाराज लोक कसा विचार करतील, चतुर्मासातले श्रोते रूपानं असणारे ते कसा विचार करतील, आमच्याकडे आलेले नेमके आलेले की 2 मिनिट झाले बुवा किंवा महिना झाले, 2 महिने झाले आपल्याकडे शिकायला आलेले आहेत, ते कसा विचार करतील, 2 महिने माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये असणारे संसारिक ते कसा विचार करतील. तर महाराज एकही माझ्या तारखा घेतलेले कसा विचार करतील कीर्तनाच्या. तर पूर्ण मी यादी काढली, कुठं माझ्यासाठी कोणीच नाही दिसलं, कोणीच नाही दिसलं. ओळ्या बी लिहिल्या त्या फार, आता त्या ओळ्या विसरलो मी, आहेत ते पूर्ण लिहून ठेवलेलं आहे आणि पुढची व्यवस्थाही लिहून ठेवली. वाचा तुम्ही एखाद्या वेळेस, तुम्ही स्वतःच लिहून ठेवा. असं काय म्हणणार गावकरी तेवढ्यापुरतं रडतील म्हणजे बरं झालं, याच्यामुळे पुरं घर माजलं होतं, आमचा महाराज आमचा महाराज आमचा महाराज आमचा महाराज. बरा मेला. सप्ताहाच्या तारखा ज्यांनी घेतलेल्या, आपले कीर्तन ज्यांनी घेतलेले, ते काय करतील, अरे 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 खूप खराब झालं, खूप खराब झालं, लगेच दुसरा कीर्तनकार बोलवतील, कीर्तन करून गेले का सप्ताह कॅन्सल होणार आहे? नाही होणार. शिष्यमंडळीचं काय, जे संसारिक आहेत ते म्हणतील, पाहो आम्हाला जर काही संसारातली अडचण आली तर आपण चढदिशी फोन करत होतो आणि विचारत होतो, महाराज कसं करावं, काय करावं, पोरीचं लग्न होत नाही, याला उपाय काय, त्याला उपाय काय. ते का रडणार? आता आपल्याला उपाय कोण सांगेल म्हणून ते रडणार. पोरांचं विद्यार्थ्यांचं काय, बस झालं, शिकत होते तेवढ्यापुरतं हाय हाय ठाय ठाय करतील. आम्ही काही 4-2 शब्द सांगितलेले आहेत तेवढे कायम आयुष्यभर पाडतील, दुसऱ्या महाराजजवळ जातील, शिकतील तर शिकतील. आमच्यावर प्रेम असणारे नाही पुढे शिकले, घरी निघून गेले, झाला लागला संसार रांकेला. आणि श्रोत्यांना काय, व्यासपीठ भरलेलं असलं की झालं, XYZ नसला तर अब कड, अब नसला तर खक ग, कोणी ना कोणी व्यासपीठावर पाहिजे. तुम्ही विचार करा, महाराज तुमच्यासाठी कोण आहे या जगामध्ये? तुकाराम महाराज तेच म्हणतात, मी बारीक पाहिलं देवा या संसाराकडे, कोण आहे रे माझ्यासाठी? माझे कोणीच नव्हती, कोणीच नाही माझ्यासाठी. कोण सुख धरू हे संसारी, कोण्या सुखाला धरून मी या संसारामध्ये राहू? माझ्या पत्नीसाठी राहू, ती वैकुंठाला येत नाही माझ्यासमोर, माझ्या म्हशीचं दूध काढायचं राहिलं. पत्नीसाठी राहू, मुलांसाठी राहू, मुलीसाठी राहू, या गावकऱ्यांसाठी राहू, कोणासाठी राहू? महाराज हाच उभक्त तुकोबारायांच्या अंतकरणात तसं सिद्धांतही होता म्हणा. शेवटी जेव्हा लोक हात जोडून उभे राहिले आशीर्वादासाठी, तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, तुमच्या कर्मानं तुमचं कल्याण व्हावं, हा आहे माझा आशीर्वाद, हा आहे माझा आशीर्वाद, काही नाही याच्या पलीकडे. काय महाराज, कोणासाठी राहायचं, कोण सुख धरुणी संसारी, राहो सांग मज बाहरी, हरी
तू या संसारामध्ये मला पाठवलं, पण माझा तुला साधा प्रश्न आहे की सांग, या संसारामध्ये मी कोणतं सुख धरून राहू? मला दाखव ना तू की इथं तुकोबा इथं सुख आहे आणि ते सुख धरून तू राहा, मी राहील. काहीच नाही. मी इथं संसार पदाचा अर्थ काय घ्याल? इथं संसार पदाचा अर्थ घ्यायचा जीवन. मी जगू कसं, जीवनामध्ये राहू कसं, जग असा अर्थ घ्या. कुठं कुठं संसार पदाचा अर्थ स्त्री पुत्र आदी, मुलं बाळ नातवंड परतोंड, याला सुद्धा कुठं कुठं तुकोबारांनी संसार म्हटलेला. हा 9वा अर्थ घेतोय आपण संसार पदाचा. असे प्रमाण सापडतील आपल्याला. अगदी प्रसिद्ध प्रमाण, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. संसारी मनुष्य काय हाव करतो याचा विचार तुकोबाराय म्हणतात. ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे बरे खावे बरे सदैव असावे बरे. ल्यावे सुद्धा बरे. ल्यावे म्हणजे कळतं ना, लेणं म्हणजे चांगले कपडे घालणं, याला लेणं म्हणतात. या लातूरकडे तर अगदी चप्पल घालायची असली तरी म्हणतात माझी चप्पल लेव म्हणतात. म्हणजे तू माझी चप्पल लेव म्हणजे माझी चप्पल तू घाल, ले तिला, असं या लातूरकडे म्हटलं जातं. एक पोरगा विद्यार्थी लातूरकडला आमचा बसलेलो, आमचे चुलते आलेले, ते चप्पल घालायला गेले त्याची. त्यांना वाटलं आपलीच आहे. अरे रे तुझी आहे म्हणे, माझी नाही. तो नाही नाही लेवा 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 लेवा. लेवा लेवा का आहे बुवा, हे काही कळा ना. आमचे चुलते मला विचारतात हे लेवा काय म्हणे. लेवा म्हणजे घाला बुवा, ती घ्या तुम्ही. ल्या तर ल्यावे बरे, चांगलं खावं चांगलं प्यावं, खावं तर बाय पुढे ल्यावं, चांगलं राहावं. ल्यावे म्हणजे चांगले चांगले कपडे असावे. काही काही लोक वैभवानं दाखवतात महाराज, 300 रुपये मीटर कापड, 400 रुपये मीटर कापड. एका महाराजाचा 450 रुपये मीटरचा कापड होता. कुठून आणला की मी लय शोधण्याचा प्रयत्न करून राहिलो. म्हणलं आपणही दुकान शोधूया. ते आणायसाठी नाही बरं बाबा, फुकून द्यायला. एवढाले महागडे कपड्याचे व्यसन जर सगळ्याला लागले तर कसं व्हायचं. 450 रुपये. कीर्तनामध्ये सांगायला लागला, माझ्या शर्टाला जर डाग दिसला कधी तर पैज लावतो म्हणला आपण, डाग दाखवा आणि बक्षीस मिळवा. कीर्तन म्हणलो कशासाठी, पण अभंग होता भोग मी आपुला भोगी न. आता वैराग्याचा विचार सगळा. देवा तू ज्या भोगात मला घातलेला आहे तो भोग मी सदैव आणि निवांत भोगणार आहे. तुला चुकून सुद्धा मी कधी म्हणणार नाही की या दुःखात मला तू का लोटलेला आहे. वैराग्याच्या गोष्टी. आणि माझ्या कपड्यावर म्हणे डाग नाही. का हो बाबा का डाग नाही जर तुम्हाला विचारलं तर? म्हणे माझ्यावर उत्तर असं आहे, जर माझ्या कपड्याला डाग असेल तर तुमचे 5 मिनिट जातील. माझ्या कपड्यावर जर डाग असेल, याच्या कपड्यावर डाग जर असेल तर आपले 5 मिनिट काढून जातील. मी विचार करायला लागलो, तुमच्या कपड्यावर जर डाग असेल तर माझे मिनिट जाण्याचा काय संबंध येऊन राहिला. म्हटलं काय तर म्हणे डाग आहे, एवढं चांगलं शर्ट आहे आणि डाग आहे, एवढं चांगलं शर्ट आहे आणि डाग आहे, एवढं चांगलं शर्ट आहे आणि डाग आहे, असं म्हणण्यामध्ये तुमचा वेळ जाईल आणि तुम्ही नुसता वेळ माझ्या शर्टाला द्याल म्हणे. म्हणून मी चांगला राहतो की माझ्या कपड्यांकडे पाहून कोणाचा वेळ जाऊ नये. पण आता तर लय जाऊन राहिला बाबा, एवढे भारी कपडा आहे, एवढा भारी कपडा आहे, एवढा भारी कपडा आहे, एवढा भारी कपडा आहे. काय भारी प्रेस केली, टोपीला जर लिंबू लावला तर चर्र दिशी चिरल्या जाईल बुवा, अशा पद्धतीची टोपी आहे, कसा फेटा आहे. महाराज धोतर असं नेसल्यावर, त्या महाराजची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, अशा अशा वड्या करून याच्यावर ठेवून आणि त्याची इस्त्री, नेसलेल्या धोतराची प्रेस, मागच्या कासोट्याची प्रेस करून परत तो खोवायचा. अशा पद्धतीनं असतात. ल्यावे बरे, ल्यावे बरे. आमच्याकडे एका महाराजांचं भागवत, त्या भागवताची समाप्ती, मग लोकांनी ठरवलं याला कपडे घ्यायचे म्हणे, याला कपडे घ्यायचे चांगले. म्हणून लोक गेले त्याच्याजवळ, आता कपडे घ्यायचे, आता कसे घ्यायचे हे महाराजाला विचारू बुवा. त्या गावात भागवत झालं की दक्षिणा भागवतकाराला देतात 5,000. तेही भागवतकार भांडला तर, नाहीतर मग 3,000. 5,000 रुपये दक्षिणा देणार. मग आता जे पूर्ण दक्षिणा 5,000 देतात ते कपडे घेऊन कितीची घेणार आहेत? खूप झालं तर 1,000 रुपये. त्यातही जर 5-10 रुपये वाचले, 990 मध्ये जर काम झालं तर त्यांनी खूप मोठा गड जिंकला. ते महाराजाजवळ गेले लिस्ट घेऊन की बुवा महाराज तुम्हाला कसे कपडे पाहिजेत, आम्हाला काही माहिती नाही, कपड्याचा रंग काही कंपनीचं माहित असेल तर ते सांगा. घ्या. आता त्यांच्या डोक्यातच नाही की हे एवढं विदाऊट असेल म्हणून. त्यांनी ते कागद नेला बुवा, त्या महाराजांनी यादी दिली बुवा. ते यादीमधले त्यांनी टोटल केली. एका ठिकाणी गेले, आमचं खामगावचे आमदार आहेत सानंदा, त्यांचे वडील आहेत अजून जिवंत. एका कपड्याच्या दुकानावर हे गेले. गेल्यानंतर त्यांनी लिस्ट पाहिली एका दुकानात. म्हणे का हो कितीचे होतील हे कपडे? कपडे होतात म्हणे 8-9 हजाराचे.
नुसतं धोतर, 2 शर्टाचा कापड आणि अजून काही होतं. कसं होतं की काय बा, मला वाटतं त्या महाराजाचं लग्न असेल म्हणून त्यानं नवरदेवाचे कपडे सांगितले की काय माहिती. अजून तर काही केलं नाही बिचाऱ्यानं. तो अशी सगळी यादी लिस्ट दिली त्यांच्याकडे. ते म्हणत आमच्याकडे नाही, दुसऱ्या दुकानात गेले. तर तो दुकानदार म्हणायला लागला, आपल्या पुऱ्या खामगावामध्ये म्हणे सानंदाचे वडील घालतात, म्हणजे आमदाराचे वडील, आणि त्यांच्यासाठी स्पेशल बोलवले जातात. त्यामुळे आपल्या खामगावात कोणी हे कपडे घालत नाही. ल्यावे बरे, काय लेण्याची अपेक्षा असेल. चांगलं चांगलं, किती चांगलं चांगलं राहावं बरं, मळलेलं राहायचं नाही. शास्त्र सांगतो मी तुम्हाला, जे जागे असतील तेच आहे का, झोपलेल्याचं आपल्याला काही घेणदेण नाही. तर काय सांगतं शास्त्र, मलमत वाससान संवदे, कपडे जर मळलेले असतील तर त्या व्यक्तीशी बोलू पण नाही म्हणे. त्यामुळे राहावं स्वच्छ, 2 रुपयाचं का होईना पण साबण व्यवस्थित घासून कपडे घासावे, टापटीप राहावं. मलमत वाससान संवदे, ज्याचे कपडे मळलेले आहेत त्याच्याशी संभाषण करू नये, बोलू नये, अशा प्रकारचं विधान शास्त्राने केलं. ठीक आहे, स्वच्छ राहावं पण रजोगुणी राहू नये. पांढरा कपडा महाग आहे, तुमच्याजवळ धनदौलत, ठीक आहे, आणा बापो चांगला कपडा. आम्ही घालू नाही शकत तर पाहू तर शकू, कमीत कमी चांगला कपडा घाला. रंगीत घालू नका, पण रंगीत आणू नका. पिवळेन, गुलाबीन, शेंद्रेन, सांद्रे, काय कलाकार लोक तर वेगवेगळे आणायला लागले महाराज. तुम्ही म्हणाल तुम्हाला कलाकाराच्या विरोधात बोलायचं आहे काय? कलाकाराच्या विरोधात बोलायची पांडुरंगाची तरी हिंमत आहे का? ती आमची होणार आहे म्हणून कलाकार थोडं जर बोलायला लागलं ते कलाकारच आहेत, लगे आपल्याला आरडाओरडा करायला लागतील. तर ल्यावे बरे, चांगल्या चांगल्या पद्धतीनं ल्यावं. खावे बरे, तुम्हाला म्हणजे चूक वाटेल किंवा खोटं वाटेल, हे चांगले वयस्कर महाराज 75-70च्या पुढे वय, आणि त्यांची तारीख जेव्हा घ्यायचे लोक 6 महिन्याच्या आधी ते त्यांच्या डायरीमध्ये लिहून द्यायचे की मी ज्या दिवशी त्या दिवशी कोबूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी लिहून देणार. नाही महाराज आम्ही तर गुलाबजाम केले असते, नाही ते आदल्या दिवशी लिहून दिलेले आहेत म्हणे. म्हणजे आदल्या दिवशी जिथं कीर्तन आहे त्यांना लिहून दिलेले आहेत की गुलाबजाम करा. बरं मग आम्ही जिलेबी करू, नाही ते तुमच्या दुसऱ्या दिवशी लिहिलेले आहेत. इथं जे डायरीत तारीख घेतलेली आहे ना, तर दुसऱ्या दिवशी आम्ही लिहिलेलं आहे की तुम्ही काय करायची, जिलेबी, पण ती गावरान तुपातलीच लागल, अशा पद्धतीने आम्ही लिहिलेलं आहे. बरं ठीक आहे बाबा, मग का आमच्या घरी भाकरच खाल का? नाही, आदल्या दिवशी चांगला आहे, परवा ढरवा चांगला आहे, सगळं चांगलंच चांगलं आहे. तुमच्या घरी 4था दिवस येतो, माझा नियम आहे 4थ्या दिवशी मी बरोबर भाकर आपल्या ज्वारीची भाकर खात असतो. त्यामुळे मी तुम्हाला लिहून दिलं. 6 महिन्याच्या आधी लिहून द्यायचे तुम्ही काय खाणार आहे तुमच्या इथं. बरं डॉक्टरनं काही पथ्य केलेली आहे म्हणून सूचना देतात असं काही नाही. बरं वेळेवर फोनवर बोलता येईल ना तोही विषय की मला हे चालत नाही म्हणून. काय चालत नाही हे बोलणं चूक नाही, पण काय चालतं हे बोलणं चूक आहे ना. मला काय हवं आहे हे बोलणं चूक आहे. 6 महिन्याच्या आधी महाराज कच्च दिशी मेलं, करोडो रुपये सरकारनं जप्त केले, कोण याचे काढ तिकडं काढ, आणि पोरा आता लाखा करोडाच्या गाड्यामध्ये घेऊन बुम हवेसारखे फिरून राहिले नसते. कारण कुठं चालला, पुण्याहून मुंबईला. बरोबर किती वेळ लागेल जायला? काय नाही 15 मिनिटात. पुण्याहून मुंबईला 15 मिनिटात कसं काय पोहोचून राहिला बरं तू? नाही आपण विमानानेच जात असतो म्हणला. बोले आता द्रुतगती मार्ग झाला, बुंग वाऱ्याच्या वेगानं 2 तासात तुले का जाऊन पोहोचतो पनवेलला? नाही, ते 2 तास कुठं वेळ आहे आपल्याला, मी ठरवलं कधीच नाही, चुकून नाही. मला मेगा हायवेचे स्टॉपही माहित नाही म्हणते. म्हणजे द्रुतगती जो मार्ग आहे ना, तर या मार्गाचे टप्पे कुठे आहेत, ज्यांनी पुणे मुंबई रस्ता पाहिला असेल त्यांना कळेल. एक मुंगीच्या पाया एवढा ब्रेकर नाही. पुऱ्या किती किलोमीटर असेल, किती किलोमीटर असेल, 150, 200, 150, पावणे 200 जेवढा मार्ग आहे पुणे मुंबईचा, तेवढा 150, पावणे 200 किलोमीटरवर मुंगी एवढा सुद्धा ब्रेकर नाही, असा रस्ता आहे. पण तरी हा 15 मिनिटात 7च मिनिट लागतात विमानानं जायला. तुम्हाला कसं माहित? आम्ही त्यांचं ऐकलं बा, आम्ही नाही गेलो अजून. तर 15 मिनिटामध्ये मुंबईला सगळा मधला आदला प्रवास करून जाणार. आणि हे महाराज 6 महिन्याचं खाणं पिणं लिहत होते महाराज. तुम्ही विचार करा, खावे बरे, ल्यावे बरे, असावे सदैव बरे, आणि आम्ही नेहमी चांगलं असावं, आमची तब्येत चांगली असावी. आणि ही अपेक्षा करतात म्हणे संसारिक. ल्यावे ख्यावे बरे, असावे सदैव, हेची करी हाव संसारी. संसारी लोकांची ही हाव आहे. मग इथं संसारी पदाचा अर्थ काय घ्याल? इथं संसारी पदाचा अर्थ काय घ्याल? इथं संसारी पदाचा अर्थ स्त्री पुत्राधिकांमध्ये राहणारा, बद्ध असणारा,
देहाविषयी आसक्ती असणारा, मुलाबाळांमध्ये राहणारा, माझे मुलं बाळ सुखात राहो, यांना खायला लिहायला चांगलं असावं, आमची तब्येत बिब्येत चांगली असावी, तर हाच अर्थ आपल्याला इथं घेता येईल. पुढचा अर्थ आपण घेऊया 10वा, देहासक्ती. देहाविषयीचं आकर्षण. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. जोपर्यंत तुम्ही देहाशी आसक्त आहात, देहाला तुम्ही खरे समजता, तोपर्यंत तुम्हाला संसारिक म्हटलं जातं. अगदी तुकोबारांनी पराकाष्ठा सांगितली. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. जोपर्यंत तुम्ही देहाला खरं समजता, तोपर्यंत आपल्याला शास्त्र संसारिक म्हणते. देहासक्ताला संसारिक अशा प्रकारे संबोधिलेलं आहे. म्हणजे त्याला देहाविषयीची आसक्ती आहे, तो संसारिक आहे. महाराज देहाविषयी सामान्य जनतेपेक्षा परमार्थिक माणसं जास्त आकर्षित होताना आपल्याला दिसून येतात. किती आसक्ती, बाप रे बाप. नाव लिहिलेलं असते ह भ प हरी भक्त परायण, आणि आरसन कंगवा सोबत घेऊन फिरणारे. फेटा बांधत असताना 4-4 खेप सोडावं लागतं, कारण तो केसांवर राहायलाच तयार नाही. सोडा बांधा, सोडा बांधा. आपली वारकऱ्याची पद्धत आहे, वारकऱ्यानं कसं राहावं, चप्पी करावी, केस जास्त वाढू द्यायचे नाही, पांढरे कपडे घालायचे, ही वारकऱ्याची वेशभूषा महाराज लोकांना सांगितलेली आहे. तुम्हाला पाहून पाहून लोक तसं वागायला लागतात. महाराज एवढं आदर्श रूप दुनिया आहे, जगामध्ये एवढा आदर्शवाद चालतो की आमचे महाराज, अरे भाऊ तू असा का उभा राहतो, आमचे महाराज असे उभे राहतात. तू असा का पाय हलवतो, आमचे महाराज असा पाय हलवतात. कीर्तन करत असताना असा का हात फेकतो, आमचे महाराज तसाच हात फेकतात. उभं राहण्यापासून, बोलण्यापासून, खाण्यापासून, पिण्यापासून गुरूंना आदर्श मानण्याची पद्धत आहे. आणि महाराज रोज सकाळी दाढी करून राहणार, आंघोळीच्या बेंगोळीचा काहीच विचार नाही. हे भावकथा निरूपण ज्ञानेश्वरीचं चांगलं वर्णन चालू. आणि थोड्या वेळानं आता कथा निरूपण सुरू होणार, तर तेवढ्यात महाराज म्हणायला लागले दाढी करायची म्हणे. लोक म्हणायला लागले बाबा महाराज 10 मिनिट वेळ आहे, दाढी करून पुढचे काम कर. महाराजांनी दाढी केली म्हणजे आंघोळ करणारच. तसं एकदम अतिभयानक झालं ना व्यासपीठावर तसं बसणं. म्हणजे ते आपण विचार केला तरी आपल्याला कसं तरी वाटेल. महाराजांनी लगेच दाढीचं सामान बोलवलं, दाढी केली तसेच परत पुसपास करून व्यवस्थित परत सुरू. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, याला लाता मारून खाले काळा म्हणतात. किती भयंकर आहे महाराज. तुम्ही हजामत करून तुम्ही व्यासपीठावर बसणार. एक महाराजाने सकाळी स्नान बिन केलं, सेंटची बाटली काढली, ते सेंट मारायला लागला. ठीक आहे, काखेला मारणं, कपड्यांना मारणं मारतात. आता ठीक आहे, म्हणजे ठीक नाही पण धरा ठीक आहे, ठिकाणं. त्यांनी पायाला मारायला सुरू केलं. पायाला काहून सेंट मारतो. आमचे एक महाराज होते, राजू महाराज म्हणून, ते गेलेले तिथं. त्यांनी पायाला सेंट मारायला सुरुवात केली. काय गेलेच महाराज, का पायाला काहून सेंट मारून राहिलो तुम्ही, पायाला सेंट मारत असतात काय. थांब म्हणे थोडा. सॉक्स काढले, म्हणजे मोचे पायात घालायचे, हिवाळ्याचे दिवस होते, ते घेतले. चरक 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 आत, इकडून तिकडून पुरं लिपून टाकलं. कपाशीच्या झाडावर आमच्या विदर्भातले शेतकरी जेवढं एंड्रिंग फवारणार नाहीत, जंतू मारायचं औषध तेवढं त्याने अंगावर सेंट फवारलं आणि मग घातलं. मग विचारलं महाराज तुम्ही सॉक्सवर, मोच्यावर, तुमच्या पायावर हे सेंट मारायची पद्धत काही जरा वेगळीच आहे बा. ही जर आमच्याकडे सेंट झाली ना तर भयंकरच काम आहे विद्यार्थ्यांमध्ये. हो ना, हे इतकं कसं काय तुम्ही करून राहिले बरं. अरे लोक पाया लागतात. मग पाया लागल्यावर काय, त्यांना पाया लागल्यावर सुगंध यायला पाहिजे म्हणे पायाचा. याचे पाय तोडून टाकायला पाहिजे की नाही. या पायावर मस्तक टेकवायच्या लायकीचे पाय आहेत का. किती भयंकर आहे महाराज देहाची आसक्ती. आपल्याला ह भ प म्हणणं म्हणजे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, तुकोबाराय, ज्ञानोबाराय या सगळ्यांची निंदा आहे, निंदा. जसं कधी कधी एखाद्या माणूस एवढा खाली येतो वागायला की त्याला गाढव म्हणणं गाढवाची निंदा आहे. मग इथं तर डायरेक्ट हो भो पो सगळ्यात मोठी पदवी आहे महाराज. या पदवीसारखी जबाबदार पदवी अजून जगात निर्माण व्हायची आहे बरं. आचार्य हो, कुलपती हो, कुलगुरू हो, प्राध्यापक हो, वकील हो, जज हो, कलेक्टर हो, डायरेक्टर हो, मंत्री हो, ह भ प ही पदवी जेवढी मोठी, जबाबदार आणि महान आहे, एवढी पदवी जगामध्ये तुम्हाला कुठंच सापडणार नाही. आणि ही एवढी स्वस्त आहे की कोणी लावतं.
एका ठिकाणी आमचं भागवतन एक म्हणायला लागलं, महाराज माझं संगीत प्रवचन आहे म्हणे संध्याकाळी, ते तुम्ही कृपया ऐकायला याच. मी ठरवलं जायचं नाही, गळ्यात माळ नाही, काही नाही, संगीत प्रवचन. स्वतःच पेटी घेतली, कसं तरी थोडंफार बेसवर इकडे तिकडे गायन करायचं चालू होतं संगीत प्रवचन. मी उशीर केला जायला, म्हणलं नकोच आपण जायला, मी दिसलो की अधिक जास्त प्रवचन करल. म्हटलं कशाला बाबा काय करायचं. ते प्रवचन आम्ही ऐकत होतो खोलीहून थोडंफार. तिथून म्हणायला लागलं की महाराजांचं भागवत आहे, अजून महाराजांचं आगमन झालेलं नाहीये, महाराज येणार आहे अशी माझी अपेक्षा आहे. म्हटलं तर एवढं बोलते, म्हटल्यावर जावं. गळ्यात माळ नाही, काही नाही, काही नाही. सुरू भागवत लोकांना प्रवचन लोकांनीही ठेवलं. गळ्यात माळ नसलेले व्यासपीठावर बसायला लागले आणि त्यांना ह भ प. जो गळ्यात तुळशीची माळ देवाच्या नावानं घालत नाही तो ह भ प कसा? पारमार्थिक नाही तो, साधा तो ह भ प. ही तर खूप मोठी पदवी आहे महाराज. देहाची आसक्ती, जेवढं देहासक्तीच्या विरोधात बोलण्याची पदवी मिळवली जाते तेवढं त्या देहावर जास्तीत जास्त आसक्त जीव होत राहतात. महाराज लोक तर अधिक अधिक अशा प्रकारे. आता त्या टोप्या निघाल्या पहा, त्या यूज अँड थ्रो सारख्याच वाटतात, नुसत्या कडाक मध्ये ठेवायच्या. एवढ्या झाल्या, एवढ्या अतिरेकानं वाढल्या की विचारू नका. बस असू द्या. देहाची आसक्ती याला म्हटलं जातं संसार. आमचे तुकोबाराय म्हणतात, जोपर्यंत देहाची आसक्ती तुमच्या अंतःकरणातून निघून गेलेली नाही तोपर्यंत तुम्ही सगळेजण संसारिक आहात. कुठं कुठं संसार पदाचा अर्थ जन्म मरण असाही केला जातो. 11वं सांगतोय आपण, संसार आम्हा सरला सकळ, लपुनिया काळ ठेला धाके. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला काळ भिला आणि तो लपला, आणि तो लपल्यामुळं संसार आम्हा सरला. आता काळच लपल्यामुळे आम्हाला मारणार नाही, मग मारलंच नाही तर आम्ही जन्माला येऊ का? मेल्याशिवाय जन्म आहे का? नाही. काळ आम्हाला भिला, तो लपायला लागला, मग काळ आम्हाला भिवून लपल्यामुळं आम्हाला सहजच काळाची भीती राहिली नाही, म्हणजे आम्ही मरणार नाही. मरण माझे मरून गेले मजला केले अमर. आमचं मरणच तुकोबाराय म्हणतात मरून गेलं म्हणजे मी मरणार नाही. मी मरणार नाही म्हणजे जन्मणार नाही, जन्मणार नाही म्हणजे मरणार नाही, तेच ठरलेलं. म्हणजे याचा अर्थ आम्ही जन्मणार नाही, मरणार नाही. संसार आम्हा सरला सकळ, जन्म मरण रूपी संसार तुकोबाराय म्हणतात आमचा सरलेला आहे. हा 11वा अर्थ. 12वा अर्थ संसार पदाचा असा घेतला जाऊ शकतो, देव सोडून सगळंच. संसार पदाचा 12वा अर्थ काय? देव सोडून. एक देव सोडला की बाकीचं जेवढं काही असेल त्या सगळ्याला संसार म्हणा. आतापर्यंत जे आपण बोललो ना ते एक एक काढलं. देव सोडून असणारा जो काम, त्या विकाराला घेतलं संसार म्हणायला लागलो. देव सोडून असणारा देहासक्ती त्याला घेतलं संसार म्हणायला लागलो. आता संसार पदाचा आपण शॉर्टकट अर्थ करूया. ईश्वर सोडला, भगवंत सोडला, एक पांडुरंग सोडला की बाकीचं जेवढं काही आहे त्या सगळ्याला म्हणायचं संसार. तसं प्रमाण सापडेल आपल्याला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. कोणता संसार? विठ्ठल आहे का दुःख बांधवडी? नाही नाही, तो तो सुखाचा सागर आहे. परमात्माचा आनंद रूप आहे. उमात सुखम नाल्पे सुखमस्ती आनंदो ब्रह्मेती वेजानात. परमात्मा आनंद रूप आहे, परमात्माचे स्वरूप आहे, परमात्मा सत्स्वरूप आहे. परमात्म्याचा आनंद हे स्वरूप आहे, सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सुखरूप आहे सा तुझ्या कोणी सांगा? महाराज पांडुरंग सुखरूप आहे. आणि तुकोबाराय म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार मात्र सगळा दुःख रूप आहे. मग संसार दुःख रूप आहे. देव आहे का? नाही, देव सुखरूप आहे. मग देव सोडून कोण कोण दुःख रूप आहे? सगळेच आहे. देव सोडून कोण सुखरूप आहे? माया, माया शक्ती. कोण सुखरूप आहे? जगातलं सगळं एक पांडुरंग सोडला की सगळं दुःख स्वरूप आहे. याचा अर्थ संसार पदाचा या ठिकाणी अर्थ घ्या, पांडुरंग सोडून उरलेलं सगळं हे सगळंच्या सगळं दुःख रूप अशा प्रकारचं आहे. आणि या ठिकाणी सूत महाराज म्हणतात, संसार भयनाशनम सर्व सिद्धांत निष्पन्नम विचार्य वचमी. संसाराचं भय निवृत्त करणारं, संसाराच्या वेदना निवृत्त करणारे सिद्धांत मी तुम्हाला सांगणार आहे. संसारापासून भय आहे का? जेवढे आपण 12 अर्थ सांगितले ते सगळेच्या सगळे भय प्रतिपादक आहेत, भय निर्मापक आहेत. आणि हे निवृत्त करणारं मी सर्व सिद्धांत तुम्हाला सांगणार आहे. या सिद्धांतामध्ये मंडळी 4 प्रकार पडतात. एक सर्वतंत्र सिद्धांत, दुसरा प्रतितंत्र सिद्धांत, तिसरा अधिकरण सिद्धांत आणि चौथा सिद्धांत मानला जातो अभ्युपगम सिद्धांत. 4 आहेत. त्यातला पहिला सिद्धांत आहे सर्वतंत्र सिद्धांत.
कशाला म्हणतात सर्वतंत्र सिद्धांत? सर्वतंत्र सिद्धांत म्हणजे सगळ्यांनी जो सिद्धांत स्वीकारला त्याला म्हणायचं सर्वतंत्र सिद्धांत. नैयायिकांनी स्वीकारला, सांख्यांनी स्वीकारला, वेदांत्यांनी स्वीकारला, जैनांनी स्वीकारला, सगळ्या शास्त्रकर्त्यांना मान्य असणारा जो सिद्धांत त्याला म्हटलं जातं सर्वतंत्र. तंत्र म्हणजेच शास्त्र, सर्व म्हणजे सर्व, सर्वांनी स्वीकारलेला सिद्धांत तो सर्वतंत्र सिद्धांत. उदाहरण पंचमहाभूत सगळ्यांनी स्वीकारले, यांनी नाही स्वीकारलं. हे चारच भूत मानतात. कारण म्हणे आकाश दिसत, आकाश का वायू या दोन पैकी एक त्यांनी नाही मानलं. चारच भूतापासून शरीर तयार झालं. कारण आकाश दिसते का? नाही. मग दिसत नाही ना? नाही. कारण चक्षुर्वै सत्यम, जे जे डोळ्यानं दिसते त्यालाच ते खरं मानतात आणि दिसत नाही. आकाश शब्दाचा अर्थ ते पोकळी, आणि पोकळी दिसत नाही. जे वर दिसून राहिलं निळं, तर जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा निळं दिसत असते. म्हणून काहीच नाही म्हणून ते दिसायला लागलं, पण खऱ्या अर्थानं आकाश दिसत नाही म्हणून ते मानत नाही. पण एक ते सोडले की सगळ्या शास्त्रकर्त्यांनी पंचमहाभूत मांडलेत. अजून सगळ्या शास्त्रकर्त्यांनी पंच इंद्रिय मांडलेत. डोकानाचीचं डोळा, कान, नाक, जीभ आणि चर्म हे सगळे इंद्रिय मांडलेले आहेत. अजून इंद्रियांची विषय शब्द, स्पर्श, रूप, गंध, रस या सगळ्याच विषय सुद्धा मांडलेले आहेत. कानाचा विषय शब्द आहे, जिभेचा विषय रस आहे, नाकाचा विषय गंध आहे, कानाचा विषय शब्द आहे, डोळ्याचा विषय रूप आहे, जिभेचा विषय रस आहे, चर्माचा विषय स्पर्श आहे. पंच इंद्रियांचे पंचविषय सुद्धा सगळ्याच शास्त्रकर्त्यांनी मांडलेले आहेत. कोण आहे असा की जो पाच इंद्रिय मानत नाही? कोण आहे असा जो पंचमहाभूत मानत नाही? कोण आहे असा जो पंच इंद्रिय मानत नाही? सगळ्यांनी मांडलेल्या सिद्धांताला सर्वतंत्र सिद्धांत म्हणतात. एक. दुसरा पुढचा आहे प्रतितंत्र सिद्धांत. प्रतितंत्र सिद्धांत म्हणजे समान शास्त्रांनी मांडलेला सिद्धांत. समान शास्त्र, दोन शास्त्र सम आहेत आणि समशास्त्रांनी मांडलेला सिद्धांत याला म्हणलं जातं प्रतितंत्र सिद्धांत. समशास्त्र उदाहरणार्थ न्याय आणि वैशेषिक समशास्त्र आहेत. न्याय आणि वैशेषिक. नैयायिकांनी मांडलेला आहे की शब्द अनित्य आहे आणि वैशेषिकांनी सुद्धा शब्द अनित्य मांडलेला आहे. वैशेषिकांनी अनित्य मांडला, नैयायिकांनी अनित्य मांडला, दोघांनीही अनित्य मांडला. प्रतितंत्र सिद्धांत समान शास्त्र. आणि मीमांसकांनी शब्द नित्य मांडला. वेदाला मीमांसक नित्य मानतात, तो फक्त प्रगट होऊन राहिला. त्यामुळे मीमांसक हे वेगळं शास्त्र आहे, ते वेगळं झालं. पण न्याय आणि वैशेषिक सम आहे. आणि अजून महाराज आपला वारकरी संप्रदाय आणि वेदांती हे एकदम सम आहेत. आपल्या संप्रदायामध्ये भक्ती केली जाते, पण भक्ती म्हणलं ना की शास्त्रामध्ये पहा द्वैतनिष्ठितच भक्ती आहे. कुठेही पहा, रामानुजांची भक्ती पहा द्वैतावर आधारलेली आहे, मध्वांची भक्ती पहा द्वैतावर आधारलेली आहे, वल्लभाचार्यांची भक्ती पहा द्वैतावर आधारलेली आहे. जेवढ्या काही भक्त्या असतील त्या सगळ्या द्वैताच्या आधारानं राहणाऱ्या भक्ती आहेत. पण आपल्या वारकऱ्याची जी भक्ती अशी आहे की जी अद्वैतात भक्ती केली जाते. आपण पिची दोही भागी. सुरुवात काय? वाटून या अंगी सेव की भक्ती सुखा लागे. आपण पिची दोही भागी वाटून या अंगी सेवकही बाणी. तुझं माझं नाही वेद केला सहज विनोद. तुकोबारा म्हणतात देवा तुझ्या हातात माझ्यामध्ये काही फरक नाही. जसं एखादा पाषाण असावा, त्यातील अर्ध्या दगडाचा करावा नंदीन, अर्ध्या दगडाची करावी पिंड, तर तो पिंड काय नंदी काय जसे ते सारखे असावे. फक्त लोकांना वाटून राहिलं की नंदी सेवक आहे आणि पिंड ही सेव्य आहे, पण खऱ्या अर्थानं जर विचार केला तर दोघंही सारखेच आहे. तुकोबारा म्हणतात तसंच आहे मग देवा, तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद. विनोद भक्तीचा. तुला आम्ही देव केला आणि आम्ही भक्त झालो, हा विनोद आहे बरं. नाही तर फुकशील, स्वतःला खरं देव समजशील आणि आम्हाला खरोखर भक्त समजशील. खरं जर पाहिलं तर ना तू देव ना आम्ही भक्त, तू आणि मी एकच आहे, तुझं माझं नाही भेद. म्हणजे आपली भक्ती अभेदामध्ये केली जाणारी भक्ती आहे. जीव आणि शिव एक मानल्या जाणारी भक्ती आहे. आणि वेदांत सुद्धा जीव आणि शिव एक मानतो. संयोग योग इत्युक्ते जीवात्मा परमात्मन. जीवात्मा आणि परमात्मा एक मानणारा वेदांत आहे. जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभि.
जे कोट्यावधी ग्रंथांनी सांगितलं, आमचं शास्त्र वेदांत अर्ध्या श्लोकामध्ये सांगून राहिलं. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्य आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे. आणि हेच वारकऱ्याचं म्हणणं आहे. जीव ब्रह्म एक आहे हा वेदांताचा आणि आपल्या वारकऱ्याचा प्रतितंत्र सिद्धांत आहे. प्रतितंत्र सिद्धांत आहे, दोघांनाही मान्य असणारा सिद्धांत आहे. पुढचा सिद्धांत म्हणला अधिकरण सिद्धांत. एक सिद्ध झालं की बाकीचं आपोआप सिद्ध होणं याला अधिकरण सिद्धांत म्हणतात. उदाहरणार्थ एखादा साधू माणूस आहे आणि श्रीमंत आहे, तो म्हणायला लागला आम्ही आमच्या मुलीचं लग्न केलं. मुलीचं लग्न केलं हे एक वाक्य बोलता बरोबर अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. त्यासाठी पैसा लागला असेल, त्यासाठी मुलगा लागला असेल, मुलाला व्यवस्थित पाहिलं असेल, ती श्रीमंताच्याच घरी दिलेली असेल कारण हाही स्वतः श्रीमंत होता. मुलीचं लग्न झालं हा एक वाक्य ऐकलं की 10 गोष्टी आपण त्याच्या कडेने आपोआप सिद्ध करतो. याला शास्त्रामध्ये अधिकरण सिद्धांत म्हणतात. उदाहरण शास्त्राने काही वेगळं दिलेलं आहे, आपल्याला चर्चेला वेळ नाही. शेवटचा चौथा सिद्धांत मांडला जातो अभ्युपगम सिद्धांत. दुसऱ्याचं स्पष्टोक्तीनं शब्द न बोलता त्याचा बोध अशा प्रकारे होणं याला शास्त्रामध्ये अभ्युपगम सिद्धांत म्हणतात. हे 4 प्रकारचे सिद्धांत आहे. सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्धांत, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांत. आणि मी तुम्हाला सर्व सिद्धांत सांगणार आहे, म्हणजे सगळ्यांनी मान्य केलेला सिद्धांत. भगवत भक्तीचा विचार श्रवणकांतो मी तुमच्या समोर प्रतिपादन करणार आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे आणि त्यामुळे मी संसाराच्या भयाची निवृत्ती होईल असा विचार, असे सिद्धांत तुम्हाला विचार करून मी सांगणार आहे. हा 9व्या श्लोकाचा साधा सरळ अर्थ सांगण्याचा आपण प्रयत्न केला. उद्याला 10व्या श्लोकाचं चिंतन पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान